आता कुठे उन्हाळा सुरू झालाय, मात्र आतापासूनच महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे। यवतमाळ जिल्ह्यातही काही वेगळी परिस्थिती नाही। पोट भरण्यासाठी इथले लोक मोलमजुरी करतात, मात्र त्यातही घोटभर पाण्यासाठी त्यांच्यावर भटकंती करण्याची वेळ आलेली आहे। पाहुयात याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। जलजीवन मिशनची कामं थंड बसत्यात। अनेक घरांत नळ पण पाणीच नाही। घोटभर पाण्यासाठी नशिबी वनवास। एका कडेवर छोटंसं बाळ आणि डोक्यावर हंडा, सोबत आणखीन एक चिमुकली, तिच्याही डोक्यावर हंडा। महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये सध्या ही परिस्थिती दिसते आहे। दारात नळ आहे पण त्याला पाणीच नाहीये, आणि कधीमधी पाणी आलंच तर ते घेण्यासाठी सगळ्यांची मुरकंड पडते। यवतमाळ जिल्ह्यात जलजीवन मिशनची 1,500 पेक्षा अधिक कामं सुरू आहे, मात्र मुदत संपून गेली तरी ती पूर्ण झालेली नाहीये। मार्च मध्ये 10 कोटींचा निधी मिळाला, कामं मात्र ठप्पच आहे। यवतमाळ जिल्हा परिषदेचा उन्हाळ्यासाठी 4 कोटींचा कृती आराखडा आहे। 15 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या, तर माळपठार भागात 4 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। पुसद तालुक्यातील तब्बल 42 गावांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागते आहे। ही परिस्थिती फक्त आताची नाहीये, तर याआधी देखील अनेक वर्षांपासून पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागते आहे। पाण्याची अशी अवस्था असल्यानं मजुरीला जावं की पाणी भरण्यात दिवस घालवावा, असा सवाल आता महिला उपस्थित करतायत। पाण्याची कंडिशन अशी आहे का लेकरं घ्यावा का पाणी भरावं का कसं काय स्वयंपाक पाणी करावं का मजुरीला जावं का दिनभर लेकरच घेत राहावं का पाणी भरायचं का नाही भरायचं, असं कोणाच्या दरवाज्यात जायचं आम्ही पाणी घेऊन, हे बालट्या घेऊन पाण्याला। आम्ही लय दुरून पाणी आणतो तर रोडच्या पलीकडे जावं लागते आम्हाला। सरकारने जी योजना काढली ती योजना फक्त बोलण्यापुरतीच काढली आहे की कोणा गावामध्ये पूर्वासाठी काढलेली आहे। आम्ही शाळा शिकवायच्या मुलांना कष्ट करायचं, काही पाणी टंचाई भोगाची। आमची मागणी सर फक्त एवढीच आहे का आमचे पाणी टंचाई आहे ही दूर झाली पाहिजे। जामडोह गावात जलजीवन मिशन योजनेतून विहीर मंजूर झाली, 10 लाख रुपये काढण्यातही आले, मात्र योजना अजून अपूर्णच आहे। नोंदणी नसलेल्या कंत्राटदाराला कामं देण्यात आल्यानं सगळा बट्टाबोळ झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। जलजीवन मिशन अंतर्गत विहीर झालेली आहे, त्याचे 10 लाख रुपये काढले आणि खड्डा थोडासा खादला, त्यात 10 लाख रुपये काढले। किती मोठा भ्रष्टाचार आहे। अधिकारी, मला वाटतं अधिकाऱ्याचा सुद्धा याच्यामध्ये हात असला पाहिजे। शासन झोपा काढत आहे का जामडो मध्ये थेंबर पाणी आहे, इथे लोक मोलमजुरी करतात। मोलमजुरी करावं का यांनी पाणी भरावं, आणि एवढं बोलत असताना सुद्धा शासन आणि कर्मचारी सुद्धा लक्ष देत नाही, ठेकेदारांचं पाठबळ करतात। खरं तर पुसद तालुक्यातील अनेक गावांतील नागरिक मोलमजुरी करून आपलं पोट भरतात, त्यात घोटभर पाण्यासाठी लोकांच्या नशिबी असा वनवास आलाय। त्यामुळे मुलांना सांभाळायचं की मजुरी करायची की मग पाणी शोधण्यासाठी अख्खा दिवस घालवायचा, असाच यक्ष प्रश्न सध्या लोकांना पडलेला आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।